हाटे राहती ग्वालेरी, बाबांस देखती स्वप्ना माझारी, पहा बाबांची प्रश्न कुसरी, हाटे ही उत्तरी काय वदती, म्हणती बाबा मज विसरलासी काय, तात्काळ हाट्यांनी धरिले पाय, जरी विसरले लेकरू माय, तरणोपाय कैसेनी, उठून बागेत गेले तातडी, पुढिली ताजी वालपापडी, शिधा साहित्य दक्षिणा रोकडी, भक्ती परवडी सिद्ध केली, ऐसी पाहोनी सिद्धी पूर्ती, हाटे ते सूपजो समर्थू सरती, अवचित उघडली नेत्रपाती, स्वप्नस्थिती हे तै कळले, तात्काळ हाट्यांचे जाहले मन, पदार्थ हे समस्त मिळवून, करावे बाबांस प्रत्यक्ष अर्पण, तदर्थ जाऊन शिर्डीस, परी ते तेव्हा ग्वालेरीस, पत्र लिहिले मुंबईस, वृत्तांत सात्यंत कळविला स्नेह्यास, विनविले शिर्डीस जावे स्वये, टपाल मार्गे येईल पैसा, शिधा घ्यावा योग्य तैसा, शेंगा पापडीच्या सुंदर खाशा, मिळवाव्या कैशा तरीही, पुरला पैका सवे न्यावा, शिध्या समवेत बाबांस द्यावा, चरणवंदूनी प्रसाद मागावा, तो मज द्यावा पाठवून, पैसा येताच स्नेही निघाले, शिर्डीस जाऊन सामान घेतले, पापडी वाचून किंचित अडले, तो एक टोपले तै आले, ते होते जिये बाईचे माथा, तियेस बोलावून पाहू जाता, शेंगाच पापडीच्या लागल्या हाता, अति आश्चर्यता सकळा ते, मग ते सर्व साहित्य आणिले, महाराजांशी सादर केले, त्यांनी निमोणकरांते दिधले, उदयिक निवेदिले शिजवून, पुढे बाबा भोजना बैसता, वरण भातादिका न शिवता, शेंगाच तेवढ्या उचलून घेता, आश्चर्य समजता वाटले, शेंगाच तेवढ्या ग्रहण केल्या, त्याच तेवढ्या मुखी घातल्या, हाट्यांना बहु आनंद झाला, वृत्तांत कळला हा तेव्हा, जयामनी जैसा भाव, तैसाच की हा हाट्यांना अनुभव, पुढील कथेचा परिसा नवलाव, गोड लाघव साईंचे, साई हस्तस्पर्शपूत, असावा 1 रुपया गृहात, इच्छा उद्भवली हाट्यांचे मनात, पुरवीत मनोगत तो साई, मनाच्या वृत्ती कोट्यनुकोटी, त्यागून ओखटी धरावी गोमटी, मग पहा साईंची कैची हतवटी, उभाच पाठी भक्तांच्या, होता ऐसी सदिच्छा निर्माण, सफळ व्हावया नलगे क्षण, निघाला एक स्नेही तत्क्षण, साई दर्शन कामुक, वृत्ती असावी मात्र गोड, नवल साई पुरवितो होड.